आपण सुरुवातीला ख्रिस्तामध्ये आलो, प्रभू येशूमध्ये आलो आणि आज आपण सर्व सोडून या मंडळीमध्ये आपण प्रभूमध्ये चालत आहे. आपण आज जेव्हा पाशी आलो, म्हणजे प्रभूजवळ आलो, तेव्हा आपण सुरुवातीला हे आपल्याला समजलं नाही. पण जेव्हा आपण विश्वासामध्ये वाढलो, तर नंतर आपला बाप्तिस्मा झाला आणि तेव्हापासून जे जीवन आहे, ते आपण जगाच्या अलग अलग होत जात आहे. आणि आपण आता पाहतो, तर आपण सर्व नातेवाईक, आपले जे मित्रमंडळी आणि जे आपले विशेष आपले जे मित्र, ते आज आपल्यापासून दूर आहेत आणि बऱ्याच अशा गोष्टी वाईट जे आहेत, ते सर्व दूर आहेत. आणि जे ख्रिस्ताला आपण पकडलेले, म्हणजे आपण ख्रिस्ताला धरून आता चालत आहोत. ज्याने ख्रिस्त घेतला आहे, तो आज या जगाच्या चालीरीतीप्रमाणे नाही, तर जे देवाची इच्छा आहे त्याप्रमाणे तो चालत आहे. तर आपण ख्रिस्तासाठी त्याग करण्याचा जी आपल्याला फायदा आहे, प्रतिफल आहे, ते प्रभूने आपल्याला काय सांगितलं आहे, तर हे आपण वचनामध्ये पाहणार आहोत. तर माझ्या भावानो, आपल्या ख्रिस्तासाठी त्यांनी जे प्रचार करत असतील, जे पास्टर, सेवक भाऊ, आपले भाऊ, तर जे ख्रिस्तासाठी त्यांनी त्याग केला, त्याच्यासाठी काम करताना, सुवार्थ सांगताना त्याला कुठे मारलं गेलं, कोणी शिव्यागाळ केली, कोणी काय केलं, तर त्याचा तो प्रतिफळ ते त्यांना भेटणार आहे. ते प्रभूने आपल्याला या बायबलमध्ये सांगितलेलं आहे. तर मत्ती याचा 19वा अध्याय आणि 27वे वचन हे पहा, इथे काय सांगत आहे प्रभू. तर इथे वाचा आपण. तेव्हा पेत्राने, इथे काय लिहिलेलं आहे, ख्रिस्तासाठी त्याग करणाऱ्यांचे प्रतिफल. तर इथे वचन 27व. तेव्हा पेत्राने त्याला उत्तर देऊन म्हटले, पहा, आम्ही सर्व सोडून दिले आणि तुझ्या मागे आलो आहोत. तर आम्हाला काय मिळेल, असं पेत्राने प्रभूला विचारले. तर नंतर प्रभू येशू काय सांगतो इथे पहा. मग येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो की पुनर पुनरुस्त मी तुम्हाला खचित सांगतो की पुनरु मी तुम्हाला खचित सांगतो की पुनरुक्ती जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या सिंहासनावर बसेल, तेव्हा जे तुम्ही माझ्या मागे जे तुम्ही माझ्या मागे आला आहात, ते तुम्ही इस्रायलाच्या 12 वंशाचा न्याय करीत 12 12 सिंहासनावर बसाल. पहा इथे काय लिहिलं आपल्याला, की इस्रायलचा न्याय करा. जेव्हा तुम्ही इस्रायलच्या 12 वंशाचा न्याय करीत 12 सिंहासनावर बसाल आणि ज्या प्रत्येकाने, पुढे वचन, आणि ज्या प्रत्येकाने घरे, भाऊ, बहिणी, बाप किंवा आई, लेकरे, शेते माझ्या नावाकरता सोडले आहेत, त्यांना पुष्कळ पट मिळेल. सर्वकालचे जीवन हे वतन मिळेल. आणि इथे पहा, इथे फार महत्वाचं आहे, परंतु पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ होतील. पहा, आपण जेव्हा ख्रिस्तामध्ये आलो, विश्वासामध्ये आलो आणि आज आपल्याला ठिकठिकाणी गावामध्ये जी लोक आहेत, ते आपला वेगळ्या दृष्टीने बघतात. हे ख्रिश्चन झाले. पण माझ्या भावांनो, आम्ही ख्रिश्चन झालेले नाही, तर आम्ही ख्रिस्ताचे झाले आहोत. ख्रिश्चन धर्माचे नाही आम्ही. जो जीवनासाठी दिलेला मार्ग प्रभूंनी, तो आम्ही घेतलेला आहे. आणि हाच मार्ग जो आहे, सही दिशा, म्हणजे चांगली बरोबर दिशा हा दाखवणारे हे देवाचं वचन आहे. तर जेव्हापासून आपण घेतलो, तेव्हापासून आपले मित्र, आपले जी नातेवाईक आहेत, जे आपले अनेक मित्र, ते आज आपल्यापासून दूर आहेत. कधी भेटला तर हाय हॅलो, बस, याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि जेव्हा आपण जगामध्ये होतो,
ह्याच्या अगोदर आपण होतो तर तेव्हा खूप आपल्याशी मैत्री, आपण वाईट वाईट बोलत होतो. पण आज आपल्या मुखातून वाईट निघणे हे आपला सोबत नाही आणि आपली प्रभूला ते आवडत नाही. तर आपण देवाची इच्छेप्रमाणे आता वागत आहे. तर माझ्या भावांनो, आपण व्यावहारिक जीवनामध्ये, या जीवनामध्ये शेवटच्या काळामध्ये आपल्याला प्रभूवर विश्वास ठेवून आणि प्रभूला अनुसरूनच आपल्याला वागायचे आहे. आणि इथे आपल्याला लिहिलेले आहे, परंतु पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ होतील. पहा, जे पहिले म्हणजे ते आता ज्यांनी ख्रिस्त घेतलेला आहे आणि आता तर जगाकडे बघतो तर खूप आनंद आहे. तर तर ते विश्वासामध्ये राहून मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतात आणि त्यांच्या विश्वासात पडणं होते. असं लिहिलं आहे, की इथे पडणं पडणं होईल याच्यापासून वाचा. कसं, कारण की असे बरेच असे जे विश्वासी आहेत त्यांना धन संपत्ती मिळेल आणि त्याला प्रभूची आवश्यकता नाही असं त्याला असं करून हळू-हळू त्याला जे जगामध्ये मित्र येतील, मग तो हळू-हळू विसरत जाईल. तर म्हणून आपल्याला जपायचं आहे. तर आपल्याला शेवटपर्यंत विश्वासी राहायचे आहे आणि आपल्याला सुवार्तेचे काम हे करायचं आहे. आणि हा जो बायबल आहे, हे एक आपल्याला परमेश्वराने दिलेले हे अनमोल दान आहे. हे वचन आपल्याला घ्यायचं आहे आणि वचन आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा वापर करायचा आहे. आणि रोज जो बायबलनुसार आपण जे वचने आहेत तो घेतो, तर तो एक जीवनाचा प्रकाश आहे. तर जीवनामध्ये कसं चालावं, कसं राहावं, कोणत्या स्थितीला, कोणत्या कठीण समयीला, कोणत्या कठीण वेळेला हे बायबल आपल्याला सही दिशा, चांगली दिशा दाखवेल. तर आपल्याला माझे विश्वासी भावांनो, आपल्या रोजच्या रोज आपण बायबल वाचायला पाहिजे आणि विश्वासामध्ये शेवटपर्यंत राहायचे आहे. आणि ज्यांना बायबल वाचता नाही तर त्यांनी जे आपले भाव आहेत त्यांच्याशी कनेक्ट राहायचे, मग ते तुम्हाला अपडेट करतील. तर माझ्या भावाने हे जे वचन आहे ते खूप महत्वाचं आहे. तर हे वाचून घ्या. मत्तई याचा 19-27 अध्याय, ख्रिस्तासाठी त्याग करणाऱ्याचे प्रतिफल. म्हणजे आपण देवासाठी जे त्याग करतो, जे आज सर्व सोडून आपले जे जगामध्ये एन्जॉय होता तो आपण दिला टाकून आणि प्रभूने दिलेला मार्ग त्यालाच आपण जात आहोत. म्हणून आज जे प्रभूमध्ये खरोखरच आहेत ते आज सुखी आहेत. कारण की भले त्यांच्याकडे पैसा, दाना वगैरे काही नसेल, पण आज तो जीवन जगत आहे ना, खरोखर तो आतून एक चांगला फील करत आहे. कारण की ह्याच्या अगोदर मी होतो तेव्हा फार वाईट स्थितीमध्ये होतो आणि जेव्हापासून माझ्या जीवनामध्ये हे आलं वचन, तेव्हापासून मला खूप बरं वाटत आहे. आणि तुम्ही पण आशीर्वादित व्हा. आणि मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो. तर माझ्या भावांनो, या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. माझ्या भावांनो, हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वांना जय येशू. बाय बाय.